नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना या ठिकाणी 1500 रुपये महिना या ठिकाणी सुरू होणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक महिन्यामध्ये 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जातात. आतापर्यंत अनेक लाभार्थी जे आहेत महाराष्ट्रामधील या योजनेअंतर्गत लाभ घेतलेले आहेत, पण लाखो करोडो जे लाभार्थी आहेत अजूनसुद्धा त्यांना या योजनेअंतर्गत माहिती नाही. त्यांना फॉर्म कोठे भरायचे, कागदपत्रे कोणते लागणार, या योजनेअंतर्गत ते पात्र असूनसुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेत नाही. अशा लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ त्या तुमच्या गावातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचा जे श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पात्र असूनसुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेत नाही. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे आपला श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना. या योजनेअंतर्गत पात्रतेचे निकष असतील, अटी असतील, शर्ती असतील, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात अगोदर या योजनेअंतर्गत जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी 15 वर्ष राहिलेले असणे आवश्यक आहे. तुमचं वय हे 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता. पात्रता या ठिकाणी बघितलं तर कुटुंबाचे नाव ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रति वर्षी या ठिकाणी 50,000 रुपये ठेवण्यात आलेले आहे. तर इतर लाभार्थ्यांकरिता 21,000 रुपयेपर्यंत या ठिकाणी असणे गरजेचे आहे. तरच या ठिकाणी वार्षिक उत्पन्न अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. अर्थसहाय्यामध्ये बघितलं तर निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या यादीत नाव असलेले किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयेपर्यंत असलेल्या लाभार्थ्यांना प्रतिमाह या ठिकाणी 1500 रुपये या ठिकाणी प्रति लाभार्थी या ठिकाणी अर्थसहाय्य मिळते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेखालील 65 ते 79 वर्ष वयोगटातील या लाभार्थ्यांना 200 रुपये, लाभार्थ्यांना या ठिकाणी जे आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून एकूण 1300 रुपये असे एकूण जे आहेत 1500 रुपये प्रति लाभार्थी या ठिकाणी दिलं जातं. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेखालील 80 ते त्यापेक्षा अधिक वय असेल तर त्यांना 500 रुपये आणि महाराष्ट्र शासनामार्फत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून 1000 रुपये असे एकूण 1500 रुपये प्रति लाभार्थी या ठिकाणी दिले जातात. आता या ठिकाणी तुम्हाला वयाचा दाखला लागणार आहे. आता वयाचा दाखला तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमधून किंवा जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर नगरपालिकेच्या किंवा तुम्ही महानगरपालिकेमध्ये राहत असाल तर महानगरपालिकांच्या जन्मनोंद वहीतील उतारांची छायाकृत म्हणजे तुम्ही झेरॉक्स घेऊ शकता. त्याचबरोबर शाळा सोडण्याचा दाखला असेल ते पण चालेल. शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदान यादीतून नमूद केलेल्या वयाचा उतारासुद्धा चालेल किंवा साधा आधार कार्ड असेल तरी या ठिकाणी वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. सदर पुरावे उपलब्ध नसल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामीण नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकता आणि तो प्रमाणपत्र वयाचा दाखला म्हणून तुम्ही जोडू शकता. वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे नमूद केलेले वय असतील किंवा सकृतदर्शनी दिसणारे वय यामध्ये तफावत नसेल तर याची या ठिकाणी दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वच वयाच्या दाखल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव असेल, त्यांचा नोंदणी क्रमांक असेल व दाखल्याला कोणत्या वैद्यकीय मंडळासमोर आव्हान देता येईल याची नोंद वैद्यकीय प्रमाणपत्रावर नमूद करणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस प्रमाणपत्र घ्याल त्यावेळेस या माहितीसुद्धा वैद्यकीय अधिकाऱ्याला या ठिकाणी टाकायला सांगा जर वैद्यकीय अधिकाऱ्याला माहीत नसेल तर. त्याचबरोबर या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला तुम्ही तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा जवळच्या CSC सेंटरवर ऑनलाईनसुद्धा काढू शकता. उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबांचा समावेश असल्याबाबतचा या ठिकाणी तुम्हाला उतारा द्यावायचा आहे. त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र लागेल. तो असेल ग्रामपंचायत, तलाठी किंवा मंडळ निरीक्षण यांनी दिलेले रहिवासी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवासी दाखल्याची ग्राह्य या ठिकाणी धरण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही
ग्रामीण भागातून राहत असाल तर या ठिकाणी तुम्ही ग्रामसेवकाजवळून डायरेक्टली तुम्ही रहिवासी प्रमाणपत्र घेऊ शकता. शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखालील नियमित सामायिक आर्थिक लाभ घेत असलेले व्यक्ती श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेखालील लाभ घेण्यास या ठिकाणी पात्र राहणार आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त असेल तरच या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ दिला जाणार आहे, नाहीतर या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ दिला जाणार नाही. एखादे विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेले विहित अटी पूर्ण करीत असलेले अर्जदारांचा या ठिकाणी अर्ज मंजूर करण्याचा अधिकार या ठिकाणी शासनाला सुद्धा असणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी विविध कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला विविध कागदपत्रे लागतील. ते कागदपत्रे जोडून तुम्ही जवळच्या पंचायत समितीमध्ये एक फॉर्म भरून द्या. त्या फॉर्मचं नाव आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा फॉर्म असेल तो फॉर्म भरून द्या. यामध्ये तुम्हाला जे कागदपत्रे लागतात ते म्हणजे वयाचा दाखलामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. त्यानंतर बघितलं तर रहिवासी प्रमाणपत्रामध्ये तुम्ही ग्रामसेवकांचा रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी बघितलं की तुम्ही जे तुमचं वार्षिक उत्पन्नाचा प्रमाणपत्र ते जो आहे तो तुम्ही तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयाकडून तुम्ही घेऊ शकता उत्पन्नाचा प्रमाणपत्र. तर अशा प्रकारे 2-3 कागदपत्र फक्त तुम्हाला लागणार आहे. ते कागदपत्र भरून द्या आणि तुम्हाला लगेचच 1 महिन्याच्या आतमध्ये श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा तुम्हाला लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी धन्यवाद.